पण सर, या पद्धतीमध्ये जेव्हा ही पद्धत आली भारतामध्ये, तर या पद्धतीमुळे खूप सारे कुटुंब उद्ध्वस्त झालेली असे आम्हाला दिसतात आहे. म्हणजे तिथे एक्स्ट्रा मरायटल अफेअर व्हायला लागले आहेत. खूप कामाचं प्रेशर असल्यामुळे महिला आहे त्यांच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स व्हायला लागले. त्यांना मुलं होत नाहीये काही लोकांना. त्याच्यानंतर त्यांच्या घरी वाद व्हायला लागलेले आहेत. त्यांना ऑफिस आणि हे सगळं मॅनेज करायला ते करतात आहे मॅनेज, पण तुमच्या प्रेशरमुळे त्यांना ते खूप डिस्टर्ब राहायला लागलेले आहेत. महिला माणसं बघत नाही ट्रेनला किती गर्दी आहे, ते लटकत जातात ते ऑफिसला, पडणार मरणार ह्याकडे त्यांचं काहीच लक्ष नाही. घाबरलेले असतात ते वेळेत नाही पोहोचलं तर काय होईल. तर आणि काम जरी नित्यनियमाने ते करायला जातात तर ऑफिसचं पॉलिटिक्स असतं एक, वरच्यांना खुश ठेवा, हे म्हणजे नीट इमानदारीने कामही करू देत नाही. तर हा काय प्रकार आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? देखो अभी वो मेरा प्रॉब्लम नहीं है। ऑफिस 10 बजे का है तो तुम लोग दौड़ के आओ, भाग के आओ, चल के आओ, लटक के आओ, उससे मुझे कुछ लेना देना नहीं है। मुझे ऑफिस में 10 10 बजे चाहिए बोले तो चाहिए, क्योंकि काम है बॉस, वो काम है। और बाकी अभी उनका कुछ लेना देना है वो पर्सनली मैं उसमें इंटरफेयर नहीं करूंगा। हम लोग 18 के अबव ही, 18 एज के ऊपर ही लोगों को जॉब पे लेते हैं, तो उनके पर्सनल प्रॉब्लम हो जाने उससे मेरा कुछ लेना देना नहीं है। फिर वो मुझे सिर्फ पता है कंपनी में कि काम कैसे करवा के लेने का है, उतने मुझे पता है। बाकी उनका कुछ पर्सनल रहेगा, मुझे उससे लेना देना नहीं है। और वो लटक के आ रहे कुछ हो रहे तो फिर वो लोग गवर्नमेंट को जाके बोले ट्रेन का क्या करना है क्या नहीं करना है, या फिर कितना ट्रेन छोड़ना है, रोकना है, मेट्रो लाना है, क्या करना है, क्या डेवलपमेंट करना है, वो लोग देखिए। मेरे को उससे क्या लेना है, मेरे को सिर्फ टारगेट चाहिए तो टारगेट चाहिए, दैट्स इट, बस। सर आता मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि नोकऱ्या टिकवायच्या तर ह्यांना हे सर्व सहन करावं लागेल, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि त्यामुळे सर्वांना अन्न वस्त्र निवारा हेच खूप कठीण झालंय मॅनेज करणं. तर ते काय विकास, याच गोष्टींमध्ये काही चांगलं झालं तर त्यालाच ते विकास समजतात आहे. ते विचार नाही करत आहे की शिक्षण कितपर्यंत चांगलं मिळतंय, रस्ते किती चांगले, ते ह्याच अन्न वस्त्र निवाराच्याच मागे ते गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना या जे चुकीचं चाललंय त्याबद्दल आवाज उठवायला त्यांना वेळच मिळत नाही. आणि तुम्हाला हे खूप चांगल्या रीतीने माहिती आहे. तर तुम्ही याबद्दल काय तुम्हाला म्हणायचं? ये तीन ही क्वेश्चन पूछते ना यहाँ पे। नहीं आई गोटा सर, मुझे जाना है एक्चुअली, लेट हो रहा है, तो जाता हूँ मैं, ये रख देता हूँ यार। ठीक है, थैंक यू बॉस, थैंक यू। ये बात सिगरेट पी सकते हैं?